एक महत्त्वाची बातमी, आम्ही सगळे सकारात्मक आहोत आणि हे आमच्याकडून सांगितलंय असं किशोरी पेडणेकर म्हणालेत। ठाकरे बंधूंच्या युतीवर किशोरी पेडणेकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे, तर काही पेरोलवर लोक आहेत जे 2014 आणि 2017 बद्दल बोलतात असंही पेडणेकर म्हणाले। 2022 नंतर या महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आणि त्या चिखल झाल्यानंतर जो सगळ्यांना तो त्रास होतोय, नागरिकांना पण त्रास होतोय, कारण परप्रांतीय लोक आता भारी होऊ लागले आहेत। त्यांना प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की आमचा बाप कोणतरी वेगळा आहे, आम्हाला सगळ्या या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मदत करणारा आमचा बाप आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे। आमच्याकडनं उद्धवजींपासून ते अगदी सगळे सकारात्मक आहेत। मग संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढा बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये। त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया। काही पेरोलवर असलेले बोलतात पण